विठ्ठल
नमो चंद्रभागा नमो पुंडलिका नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सकल विद्येचे अधिकरण श्री गुरुदेवजी नमस्कारो नियता प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा नामपद प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय आपल्या समोर या अभंगाच्या माध्यमातून 2-3 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतात। पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, आपल्याला जीवनामध्ये जर समाधान पाहिजे असेल, आपल्याला जीवनामध्ये जर का समाधान पाहिजे असेल, आपल्या चित्ताला शांती प्राप्त करायची असेल, तर मात्र तुम्ही अखंड देवाचे नामस्मरण हे करणं गरजेचं आहे। तुकोबाराय आपल्याला सांगतं की संसार करणं हा आपला विषय नाही, पण तरी सुद्धा एक एक्सक्यूज म्हणून किंवा एक माफी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला मायेने ग्रासलेला असल्यामुळे आपण ह्या जंजाळात पडलेलो आहोत। मुलं बाळ लेकरं घरदार गाडी घोडी इत्यादी 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 इत्यादी, पण तरी सुद्धा सांगितलं की बाबांना हरकत नाही, कामामध्ये काम काही म्हणा, तुम्ही हेही करा, पण नामस्मरण मात्र करा, ते वेळेशी आपल्या चित्ताला समाधान प्राप्त होणार। दादा काय प्राप्त होणार आहे? समाधान। सरळ सरळ सांगितलेलं आहे। अजून जगद्गुरु तुकोबारायने आपल्याला सांगितलं की तुम्ही जर का हे नामस्मरण करता, भजन पूजन करता, वारी करता, गण बुक्का लावता, वारकऱ्याला चहा पाजता, ही जी काही सेवा करता तुम्ही परमार्थिक सेवा, तर त्याचा परिणाम असा होणार की याचा आनंद तुमच्या शरीरातून बाहेर दिसणार, शरीरातून फुलून येणार तो आनंद। उदाहरणार्थ जसं तुम्ही सोनं वगैरे काही घातलं तर आपलं शरीर हे अलंकारित दिसतं, सुशोभित दिसतं। आपण मेकअप करतो, गन पावडर करतो, सुंदर वस्त्र परिधान करतो, कशा करता? बेडअप दिसण्यासाठी का? विचित्र दिसण्यासाठी का? समजू राहिले तुम्हाला मी काय म्हणतो तो? हां, विचित्र दिसण्यासाठी तर करत नाही ना आपण, नाही, मग कशासाठी? चांगलं दिसण्यासाठी। मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा हे तर झालं लौकिक, हे झालं लौकिक। हां,
पण खरं सुख म्हणजे काय आहे की नामस्मरण आहे. त्या माध्यमातून आपल्या शरीरावर एक चैतन्य निर्माण होणार, या माध्यमातून काय होणार, आणि हे तुमच्या नखात शिखात दिसून येणार. एखाद्याचा प्रसन्न चेहरा वाटतं, असं वाटतं की बाबा सकाळी सकाळी तुमचं दर्शन घ्यावं. काय असं चेहऱ्यावर किंवा अंगावर का फार सोनं असतं का? सोन्यावाल्याचं कोणी पाय पडतं का? फार माझ्या गळ्यामध्ये सोनं आहे 1 किलो 2 किलो, इकडं तिकडं जे काय आहे ते आभूषणाचे नाव मला येत नाही, तुम्हाला माहित आहे. मार्केटमध्ये राहणार माणसं आहात, त्या गोष्टीमुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती. पण आपण त्यांच्या विठ्ठल हो, तर हे जे आहे नामस्मरणाने आपल्या चेहऱ्यावर तेज येणार, दिव्यता प्राप्त होणार आपल्याला आणि आनंद भेटणार. आणि जगद्गुरु तुकोबराय आपल्याला अजून या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात, अभंगाच्या माध्यमातून, की बाबांनो, ह्या शरीराचा आपल्याला विसर पडायला मदत होती. काय पडायला मदत होती? विसर. आणि ह्याची जाणीव होती की हे शरीर आपलं नाहीये, हे काही आपल्या काही क्षणापुरतं म्हणा, काही काळापुरतं म्हणा, काही वर्षापुरतं म्हणा, हे आपल्याला एक भेट दिलेली आहे. आणि यामध्येच आपण आपल्या जीवनाची धन्यता, उच्चता प्राप्त करून घेणं गरजेचे आहे. आपल्या जीवनाचे ध्येय काय आहे, उद्दिष्ट काय आहे? घरदार बांधणं, गाडी बंगला घेणं, संसार प्रपंच करणं, हे उद्दिष्ट असतं का आपलं? नाही. मग तुम्ही आम्ही इथं ह्या धर्म मंडपात, सभा मंडपात आलो कशासाठी? अंतिम सत्य, अंतिम साध्य प्राप्त करण्यासाठी, ते म्हणजे मोक्षाची प्राप्ती. बरोबर? मोक्षाची प्राप्ती की आपण गेल्यानंतर खरोखर आपल्या फोटोवर जे वैकुंठवासी कैलासवासी लिहितात, तर ती उक्ती कुठंतरी सार्थक झाली पाहिजे. एवढे पाप करायचे आणि खाली लिहायचं वैकुंठवासी. लोकांना माहित असतं की तुम्ही वैकुंठवासीला का कैलासवासीला, हा इतका पापी माणूस होता, याला नरकात सुद्धा पटकन जागा भेटली नसती, पण बोलता येत नाही आपल्याला. तर ही उक्ती ॲटलिस्ट कमीत कमी खरी व्हावी, त्यासाठी आपला उद्देश असतो. आणि म्हणजे त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टीचा विसर पडणं गरजेचं आहे की नाही, मी जे काय करतो ते क्षणिक आहे. आता या माध्यमातून मला काय करणं आहे? पटकन साध्यता करणं आहे. कारण हा आपला देह केव्हा जाईल, केव्हा राहील, सांगता येत नाही. इट इज अनप्रेडिक्टेबल, अनफिक्स, म्हणजे काय म्हणतो त्याला, अनिश्चित आहे. बरोबर आहे की नाही? अनिश्चित आहे. तुम्ही आम्ही आता आहोत, काही वेळानंतर नसू शकतं. अशा गोष्टी काय आतापर्यंत झाल्या नाही का? मी जे बोलतो ह्या गोष्टी काही प्रॅक्टिकलमध्ये जीवनामध्ये कोणाच्या झाल्या नाही का? अनुभवाला आल्या नाही का? बऱ्याचदा तुम्ही म्हणता, आताच चहा पित होतो, आताच बाहेर गेलो, आताच फोन आलो, आताच असं झालं, असं. म्हणजे मी बोलतो ह्या गोष्टी प्रत्यक्षात लागू आहे. मला हे म्हणायचं. म्हणून त्यांनी सांगितलं जगद्गुरु तुकोबरायांनी की बाबा देहीच विदेही भोगू दशा, म्हणजे ह्या देहाचा विसर पडून आपण परमात्म्याच्या आनंदामध्ये, परमार्थिक कामामध्ये आपण विलीन झालो पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला याचा विसर पडेल त्याच वेळेस खरा तुम्हाला आनंद मिळेल. आता इथं बघा दादा, इथं लहान लहान मुलं आहेत, त्यांना ह्या शरीराचा विसर पडला, त्यांना हे कळत नाही आपण कुठं बसलो, पण त्यांच्यामध्ये ते रममान आहेत, काय आहे, आनंदी आहेत. बरोबर आहे की नाही? हा, तल्लीनता. आणि मग त्याच्यामध्ये आता तुम्ही त्यांना चॉकलेट द्या, काही द्या खायला नाही, कारण त्यांना तो देहात असून सुद्धा विदेहात राहिल्याचा अनुभव त्यांना मिळतो. म्हणून बघा, काही नाही किंवा मला कोणी बोलाल का ते आता हे बाळ इकडं पाय करून बसलो, कोण आता डोकं, म्हणजे हे उदाहरण आहे. आणि ज्यावेळेस ऐका माता मालून ऐका, ज्यावेळेस ह्या गोष्टीचा आपला वर्म पडून त्यावेळेसचा आनंद ना तो गगनात मावत नाही. हा, आणि सर्वात शेवटी जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात की आपल्याला नामस्मरणामुळं दिव्यता प्राप्त होते. आणि या माध्यमातून आम्हाला जे काही आपण कर्म करतोय आता, त्या माध्यमातून पाप पुण्य हे काही आता लागणार नाही. लागो नेदी पाप पुण्यांग, आता आम्हाला लागणार नाही. आता आम्हाला लागणार नाही. काय? कारण आम्हाला सत्य प्राप्त झालंय, ज्ञान प्राप्त झाले. सूर्य आल्यानंतर अंधार असतो का आपल्या घरात? कळतंय का नाही? का सूर्य आल्यानंतर अंधार असणार आहे का? नाही. सूर्य म्हणजे ज्ञान, सूर्य म्हणजे ज्ञान. तर तसं नामस्मरणामुळं काय होणार? आम्हाला दिव्यता प्राप्त होणार, ज्ञान प्राप्त होणार. आणि आम्ही जे काही कर्म करणार आहे हे निर्हेतुक करणार आहे, त्यामुळे त्याचं मागोवा काहीच राहणार नाही, त्याचा मागोवा काहीच राहणार नाही. असा सरळ भावार्थ जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी काहीसा परिहार देणं एक उचित आहे. नाव बघितलं आपल्या ह्या नगराचं, आणि जो मुहूर्त आहे तो मुहूर्त बघितल्यानंतर ज्यांनी कोणी 8 वर्षापूर्वी हा मुहूर्त मेढ लावले, हे जे युवलेचे रोप लावलेले आहे,
ती व्यक्ती नक्कीच बुद्धिमान असणार आहे. आणि योग कोणता निवडलेला आहे, तिथी कोणती निवडलेली आहे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त. काय हे टॅगलाईन म्हणजे साधी सुधी नव्हे, हे म्हणजे मोठी वजनदार ओळ आहे, मोठी वजनदार. हो, तुमच्या आमचे जन्मस्थिती कवरक आपण करतो जोपर्यंत आपण आहे, त्याच्यानंतर फोटोच्या नंतर 2-3 पिढ्यानंतर फोटो सुद्धा दिसत नाहीये. हे आपलं कर्तव्य, कारण आपलं कामच तसं करतो आपण, किडे मुंगे मारायचं. बरोबर एक नाही, विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अखंड हरी नाम शिव सप्ताह आहे. शिव सप्ताह आहे. आणि आजचं हे वर्ष हे 8वं आहे. आणि 8व्या वर्षातली सेवा ही माझ्यासारख्या पामराच्या वाटेला यावी, हे खरोखर माझं भाग्य आहे. आणि या माध्यमातून आपल्याकडे भागवत कथा सुद्धा चालू आहे. बरोबर. हा, भागवत कथा आहे. भागवताचं म्हणजे भागवत कथाकार जे आहेत आपले, ज्यांचे आपण अमृतवाणीतून कथा श्रवण करत आहोत, हरिभक्त पारायण नवनाथ महाराज आहेत दादव, आणि हरिभक्त पारायण मृदुंगासाठी इथं लाभतातच, किंबहुना त्यांचं वास किंबहुना त्यांचं नाव फार मोठं आहे, मी ऐकलेलं आहे. माधव महाराज पित्तरवाड सुद्धा आहेत, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मला वाटतं हे सर्व चालू आहे. आणि अशी महान विभूती असल्यानंतर तुम्हाला कुठंही जायची गरज नाहीये. हा, एकदा त्यांचे चरण धरले की कल्याणम कल्याणम कल्याणम. हा, कारण अधिकार तैसा 10वीला मार्ग चालता हे मागे कळू येते, अनुभवी व्यक्ती असतात. श्रीमद भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा, तसेच गाथा भजन सुद्धा चालतं. 11 साडे11च्या टायमाला गाथा भजन सुद्धा चालतं. आणि विशेष योगावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. आणि विशेष म्हणजे इथं तरुणांचं सहकार्य आहे, युवांचं सहकार्य आहे. आणि ही काळाची गरज आहे माता मुलांना, काळाची गरज आहे. काळ जो आहे हा फार विचित्र होत चालला आहे, सांगायची गरज नाही आहे. हा, तुमच्या आमच्या याच्यामध्ये जे काय चला आपण आता चिंतनामध्ये घेणार होते सगळे ते मुद्दे. हा, म्हणून युवांचं इकडं परमार्थाकडे येणं फार गरजेचं आहे. तर आनंद वाटला, वातावरण सुद्धा छान आहे. आता हळूहळू कीर्तन संपेपर्यंत, विठोबा होईपर्यंत मला वाटतं जातील मंडपाच्या बाहेर. सुरुवातीला आलं होतं हे बिचारे आणि आम्ही, तर असं वाटलं की ठीक आहे बाबा, सप्ताह तुमचं आमचं जे काय कोण चालू आहे. मी आता माईक काढून असं इकडं करणार होतं, म्हणजे विठोबा रखुमाई म्हणजे आमचं करणार होतं. पण नंतर कळत नाही, हळूहळू येऊ राहिले लोक असं. चला, गमतीचा भाग आहे हा. विठ्ठल विठ्ठल याचं जगद्गुरु तुकोबरायने आपल्याला सांगितलेलं आहे की नामस्मरण वगैरे करा. हे आपण आता प्रतिपाद्य विषयामध्ये बघितलेलं आहे. आणि हुकून चुकून कोणाचं नाव राहिलं असतं, जसं की आपले महाराज आहेत, बाल कलाकार आहे, एक नाही, उत्कृष्ट मृदुंगाचार्य, ह्या वयामध्ये असं तर भविष्यामध्ये कसं. बरोबर एक नाही. हा, भूमीचे मार्ग सांगे कुंभाची लवलं, माऊलीनं ओवी लिहिलेली आहे. जर कोंब असा आहे तर मग ते फळपीक कसं असणार. आज आनंद आहे, हे काय परमार्थाचं खरं फलित आहे. हा, तुमचे वैकुंठवासी हरिभक्त पारायण नामदेव महाराज पठाडे नेहमी सांगायचे, ज्या टायमाला ते मार्केटमध्ये आले होते, म्हणजे कीर्तन करणे वगैरे, मार्केटमध्ये पैसे करण्याच्या दृष्टिकोन नाही म्हणत बरं का मी. हा, म्हणजे सेवा करण्याचे उद्देश तर तुरळकच मृदुंगाचार्य होते. हा, 1975च्या दरम्यान, 80च्या दरम्यान वगैरे. हा, त्या काळामध्ये. आणि 80चा आमचा जन्म म्हणजे आम्हाला काही मागमुसत नाही. आता मी ते चिंतनामध्ये घेणार या सगळ्या गोष्टी. तर मृदुंगाचार्य आहे, विनिकरी बाबा सुद्धा आहे, आई सुद्धा आहे, तुळशी वृंदावन घेऊन छान आहे. आणि इथलीच आपली भजनी मंडळी किंवा पंचक्रोशीतून आलेली उत्कृष्ट गुणवान गायक मंडळी आहेत, पित्तरवाड महाराज सुद्धा आहेत. आणि नवीन आपले बालक जे आहेत त्यांनाही याच्यामध्ये आता छंद लागत आहे. आणि ही इवलेचे रोपे हळूहळू पुढे जात आहेत. आणि मागे बाबांची भेट झाली की मला घेण्यासाठी तेच आले होते. हा, आणि त्यांनी तिला खोली वगैरे दाखवलं आणि बसलो होते, तर तिथंच आवडलं. ते म्हणे हे तितका टाईम म्हणलं तुम्ही जसं सांगता तसं काही हरकत नाही. कमी म्हणलं कमी घेता येतं वेळेमध्ये, जास्त वेळेमध्ये घेता येतं. हा, कारण आमचे जातच जाणून बुजून शिक्षकाचे आहे, त्यामुळे काही अडचण नाही. विठ्ठला 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 आपण
सर्वांच्या साथीनं ही सेवा पांडुरंग चरणी आपण इथं समर्पित करत आहोत. विठ्ठल विठ्ठल हा सप्ताहामधला पहिला दिवस आहे. मी याच्यावर जास्त चिंतन करणार नाही. फक्त एवढं मी पटकन सांगून जाईल तुम्हाला की पहिला दिवस एक किंवा दोन दिवसामध्ये कीर्तनकार जे कीर्तन घेतात ते जास्त करून नामपर प्रकरणातले असतात किंवा रूपाचे अभंग असतात किंवा पांडुरंगाचं वर्णन करणारे अभंग असतात. त्या माध्यमातून काय होतं, नामस्मरणाची एक प्रथा तिथे पडलेली आहे. मधले दिवसामध्ये तुम्ही संतपर, पंढरीपर किंवा एखादं उपदेशपर कीर्तन असे घेऊ शकतात आणि त्याच्या आदल्या दिवशी कीर्तन संपाच्या म्हणजे आपलं सप्ताह संपाच्या आदल्या दिवशी मागणी पर कीर्तन आपण त्याच्यामध्ये घेतो. शेवटी काल्याच्या कीर्तनाने आपल्या संपूर्ण ह्या 7 ते 8 दिवसाची म्हणजे सप्ताहाची सांगता इथे होत असते. आणि मग तुम्ही आम्ही इथं जमतो कशासाठी, नामस्मरण करण्यासाठी, बरोबर आहे. आणि तसंच नामस्मरणामध्ये मग सकाळी काकडा असतो. आजचा पहिला दिवस आज नसणार आहे, उद्या असणार आहे काकडा सकाळी. आणि मी पण असणार आहे बरं का उद्या इथं काकड्याला. हा आता मी मागच्या जवळपास 5-6 कीर्तनापासून ठरलेलं आहे की जिथं कीर्तनात गेलो तिथं इथं झोपून राहायचं चटईवर. आता मी तुम्हाला चिंतनात सांगणार आहे, माझा एकदम 1-2 मिनिटाचा प्रवास त्याच्यामध्ये सांगणार आहे की जर मी करू शकतो देन व्हाय नॉट यू, इफ आय देन व्हाय नॉट यू, असं. त्यामुळे प्रेरणा मिळते एकमेकांना सांगावं लागतं असं. उद्या सकाळी मी इथं काकड्याला असणार आहे, मी इथं झोपणार आहे आणि वापस काय जाणार, उद्या काकडा झाल्यानंतर जाणार आहे. बरं, दुसरी गोष्ट मी ठरवूनच घेतलं मागच्या 5-6 कीर्तनापासून की एवढी काही मरमर करत जायची गरज नाही. घरी गेल्यानंतर आमचं लक्ष काही माझी ओवारती रामेश्वराय असं काही म्हणणार नाही. एवढं काही नाही. उगं झालं काही धडकलं गिडकलं याचा अर्थ असा नाही की मी कधी जाणार नाही, सर्वजण जाणार आहे. पण काय एवढी मरमर करत जायची, बरोबर आहे की नाही. आपल्या कार्यातूनच आपण दाखवायचं. अधिकार द्यायचा 10 वेळेला मार्ग, त्यावेळेस आपण बोलता येतं की बाबा तुम्ही भजा रे विठ्ठला, बरोबर आहे की नाही. असं आपणच राहायचं आणि त्या गोष्टी विचित्र आहे. तर त्या माध्यमातून मी सकाळी असणार आहे, तर तुम्हीही या, आपण सुंदर काकडा करूया इथं बसून. बरं, आता आपण मुख्य मुद्द्याकडे येतो की हा जो नामस्मरण नाम यज्ञ सोहळा चालू आहे तो कशासाठी चालू आहे. विना याच्यामध्ये बघा मातामालोंनो आणि श्रोते मायबाप हो की सप्ताह हा जो सुरुवातीचा जो त्याचा ट्रेंड आहे, जो सुरुवातीची झालेली त्याचा मुख्य मुद्दा असा आहे. काय आहे त्याचा मुख्य मुद्दा की नामस्मरण होणं गरजेचं आहे. नामस्मरण होणं गरजेचं आहे, बरोबर. भंडारा किती मोठा घातला म्हणजे अन्नदान मोठं झालं की छोटं झालं याला महत्व नाही. म्हणजे मोठा अन्नदानाच्या विरोधामध्ये आपण नाही, मुद्दा समजून घ्या. उगाच विनाकारण दुसऱ्या मुद्द्यावर तुम्ही हायलाईट करू नका. भंडारा छोटा करा, मोठा करा, बरोबर आहे. कीर्तनकार लहान बनवा, कीर्तनकार मोठा बनवा, इट डझंट मॅटर, त्यांनी फरक पडत नाहीये, बरोबर. आणि पण मात्र नामस्मरण हे आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये गाथा पारणं असेल, सकाळी विष्णू सहस्त्रनाम आहे, काकडा आहे, गाथा पारणं आहे आणि कथा तुम्ही आता महाराजांच्या अमृतवाडीतून कथा तुम्ही इथं श्रवण करता, हे कशाचे प्रकार आहे, नामस्मरणाचे प्रकार आहे. आणि संध्याकाळी हरिपाठ असतो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आहे की नाही. आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी लगेच जेवण असतं, नंतर कीर्तन, आणि काही ठिकाणी कीर्तनानंतर लास्टला जेवण, असे काही ठिकाणी असे आलटून पालटून प्रकार आहे. ए साईड नाही तर मग टी साईड, कॅसेट कधी इकडून लावायची, इकडं झाली कॅसेट इकडून लावायची, असे त्याच्यामध्ये प्रकार आहे. तर आपल्याकडे हा वेगळा प्रकार आहे. बरं, तसंच शेवटी म्हणतो मी की हे हरिकीर्तन जे आहे, हे हरिकीर्तन सुद्धा नामस्मरणाचाच प्रकार आहे. आमच्यासारखे काही थोडंफार माहिती असलेले महाराज येतात, तुमचा मोठेपणा तुम्ही आम्हाला बोलवतात, नाहीतर आमच्यापेक्षा तर माऊलीने तुम्हालाच म्हणलेलं आहे, काय म्हणलेलं आहे, प्रभू तुम्ही महेशाची आहे मूर्ती, हो एवढं तुम्हाला महत्व दिलं आहे. आता आम्ही तुमच्यासमोर बोलत तुम्ही आमचं नाव घेता, वा छान झालं, हा तुमचा मोठेपणा आहे. विठ्ठल आणि नामस्मरण करणं हे आपल्याला सुरुवातीलाच कळणं गरजेचं आहे. कारण वेळ गेल्यानंतर कळून फायदा नाही. वेळ आहे, कारण काही गोष्टी व्हायच्या आधीच, कळायच्या आधीच कळलेल्या बऱ्या आहे. आपण नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म सांगत तुम्हारे भजन
काहीतरी गेला जन्माला काहीतरी गेला काहीतरी गेला ही बारीक बारीक आला मी घेतली पाहिजे मग विठ्ठल 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 छोटा छोटा तडका असतो तो महाराजांनी आता सुंदर प्रमाण केलं नाही तरी गेला जन्माबाई याच्यामध्ये तेच काय तर आपलं नामस्मरण हे करणं गरजेचं आहे आणि हे करणं किंवा कळणं गरजेचं आहे खरोखर. जर कीर्तनकारांनी तुम्हाला शेवटच्या दिवशी सांगितलं की बाबांना नामस्मरण केलं पाहिजे तुम्ही म्हणता महाराज आता सांगून काय फायदा आज काल आहे आज हालाची वेळ आली आणि तुम्ही आता सांगताय म्हणून नामस्मरण हे करणं गरजेचं. हा सप्ताह मग तो त्रिदिनी असो पंचदिनी असो का आपल्यासारखा 8 दिवसाचा असू द्या हे कळणं मात्र गरजेचं आहे. बरोबर आहे. तर अगोदर या गोष्टी कळून घ्यायचा आणि त्या माध्यमातून दरवर्षी आता कसं सप्ते आता हे आता 8वं वर्ष आहे हे आपलं बरोबर पूर्ण 10वं ह्या गोष्टी चालत राहणार आहे. तर त्या माध्यमातून सप्ते जसे वाढते तशी आपली ही संख्याही वाढणं गरजेची आहे. आणि नवीन नवीन जी पिढी आहे मोबाईलची ॲडिक्ट झाली आहे त्याचे आहारी गेलेली आहे कार्टून भरपूर बघतात लहान लहान लेकरं तर यांना दूर करून इकडं आणणं गरजेचं आहे. त्या माध्यमात म्हणजे तिकडं वारं बंद करायचं इकडं वारं लागणं हे गरज आहे. कारण प्रभूचं कधी एकदा वारं लागले मग तर सांगायची गरज नाही. हो आपल्या जन्माचं काय होऊन जातं कल्याण होऊन जातं. विठ्ठल तर नामचिंतन करायला सांगितलेलं आहे पण आपण फार हुशार असतो. काय हुशार असतो आपण विठ्ठल 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 हो काय सांगत होतो मी नामस्मरणाचं महत्व कळणं गरजेचे आहे. आपण सांगतो महाराज मंडळ सांगतात कीर्तनकार मंडळी सुद्धा सांगतात की नामस्मरण करा नामस्मरण करा पण माऊली सांगितलं न मंदुपी म्हणजे मूर्ख माणूस. आपण आता हुशार माणसाचं उदाहरण सोडून द्या त्यांचा तर काही विषयच राहत नाही पण मूर्ख माणूस सुद्धा काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय फायदा असल्याशिवाय काही गोष्टी करत नाही. तुम्ही आम्ही फायदा झाल्याशिवाय काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट दिसल्याशिवाय आपण कोणतीही एखादी गोष्ट त्या माध्यमातून करणार नाही. बरं माऊली सांगताय की लोक एवढे हुशार आहेत की जे चांगलं असलं तरी त्याला स्वीकारत नाही पटकन. काय काय म्हणतात माऊली असं म्हणतात की जे फुकटचं पाणी असतं ते तुळशीच्या वृंदावनाला आपण त्याच्यामध्ये टाकत नाही पण गरज पडली तर व्यक्ती काय करतात जे द्राक्ष म्हणजे अंगुराचा बगीचा असतो जर सुका लागला आपल्या विहिरीचं पाणी आटा लागलं तर आपण विकत घेऊन त्या द्राक्षाला देतो. हा कारण काय प्रयोजन फायदा त्याच्यामध्ये एक घड 1 किलो झाला त्याला 35-40 रुपये झाला भाव लागतोच ॲव्हरेज भाव लागतो तर 1 एकरात 2 एकरात किती होईल प्रयोजन म्हणून आपण विकत तिथं पाणी घेऊन देतो. माऊलीनं काय सांगितलेलं आहे ना तरी तुळशीची या झाडा दुरुनी न घापेचे शिंतोडा तरी द्राक्षाची या बुडा दूधही लावीजे. माऊलीने दूध मानलेलं आहे. दुधाचा अर्थ आपण इकडे काय घ्यायचं पाणी घ्यायचं प्रयोजनाशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये कळत नाही. कारण जेव्हा द्राक्षा दूध घातले ते वाया गेले गमले फळे पाक धुनावले जेवीचे तेव्हा म्हणजे आपण द्राक्षाला पाणी घातलं म्हणजे अंगुराला तर ते वाया जाणार नाही फायदा आहे त्याच्यामध्ये. पण मला सांगा लोक विचार करतात की मग तुळशीला पाणी घालून काय फायदा आला त्याच्यामध्ये. तुळशीचं लाकडात कधी बिल्डिंग बनत नाही बरोबर ठीक आहे. जो पाला आहे त्याच्यापासून काही पत्रावळी बनत नाही बरोबर बनते का कधी पत्रावळी नाही बरं फळ तर येतच नाही आणि फुलाला तर मार्केटच नाही. मग तुळशीला पाणी घालण्यात काहीही अर्थ नाही हा एक त्याच्यातला भाव आहे. मग या माध्यमातून तुम्ही जी मंडळी इथं आलेली आहे ही आस्तिक आहे सात्विक मंडळी आहे. मग तुम्हाला कुठं चुकल्यासारखं वाटतं की खरं आपण इतक्या दिवसाचं पाणी घालत होतं हे मात्र चुकीचं. रात्रीच आपण कीर्तनामध्ये ऐकलं की तुळशीला पाणी घालण्यामध्ये काहीही प्रयोजन नाही फायदा नाही बरोबर आहे की नाही असं. पण याच्यामध्ये दृश्य आणि अदृश्य गोष्टी ह्या मात्र समजून घेण्याचा आहे. आपण एकदम असं पटकन असं निर्णय घ्यायचा नाही की खरोखर त्याच्यामध्ये फायदा आहे आणि याच्यामध्ये फायदा नाहीये. तुळशीला पाणी घालण्यामध्ये अदृश्य फायदा आहे बरोबर. आणि जे लोक तुळशीला पाणी घालत नाही ते उद्या म्हणते की बस आम्ही काय म्हणलो होतो तुळशीला पाणी घालत अर्थ नाही. महाराजांनी सुद्धा रात्री कीर्तनात काय सांगितलं होतं महाराजांनी सुद्धा रात्री कीर्तनात हे सांगितलं होतं तुळशीला पाणी घालण्यामध्ये अर्थ नाहीये. मग आणि तुम्ही उगा आपलं गण बुका पंढरीची वारीन काय हे काय महाराजांनी सांगितलं पण तसं नाही.
तुळशीला पाणी घालण्यामध्ये अदृश्य प्रयोजन आहे, म्हणजे त्याच्यामधून पुण्य मिळतं जे आपल्याला पुढं चालून कामी पडतं. आणि द्राक्षाला पाणी घालण्यामध्ये, द्राक्षाला दूध घालण्यामध्ये उद्देश म्हणजे त्याचा ताबडतोब म्हणजे आपल्याला फायदा होतो, म्हणजे त्याच्या माध्यमातून आपल्याला इन्कम मिळते, त्याच्यामधून कमाई तयार होते. हा त्याच्यातला मुद्दा आहे. विठ्ठल विठ्ठल बर, ते छोटं बालक असते त्याच्यातलं आपलं एकदम छोटं बालक. आता तिचे बालक आहे तसं, तर त्या बालकाला सांगा एक नोट दाखवली, त्याला ही नोट कळत नाही कितीची, बरोबर आहे. कोणते कपडे घालावं नाही घालावं हे मात्र कळत नाही. सुसी कुठं करावं, देहधर्म कुठं करावं हे त्याला कळत नाही. पण मला एक विचारायचं आहे तुम्हाला, त्याला हे कळत नाही पण त्याला सगळंच कळत नाही असं आहे का? आई मात्र त्याला जोरात कळते, आई मात्र त्याला जोरात कळते. आणि त्याला आईकडे सांगू तुम्हाला, त्याला बाकी काही नाही कळलं तरी चालतं, बरोबर. मूळ एकदा कळलं, फाद्या नाही कळल्या तरी चालतं. विठ्ठल हे दृष्टांत कशासाठी दिलं की बाळाचं प्रयोजन आहे की आपलं नेमकं काय कळलं पाहिजे हे त्याच्यासाठी दिलंय. माऊलीनं सांगितलेलं आहे, आपली तहान भुके नेणे, ताना ह्या निके माऊलीशी करणे, ते बी स्मरे मज हे प्राणी तयाचे मी सर्व करीन. विठ्ठल 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 हो, माऊली म्हणतात की लेकराला कळत नाही. आता एक बाळाला आई, अशाच तहाने बाळाला आई झोक्यात घालून धुण्यासाठी नदीवर गेली, पण काय झालं त्याला काहीतरी मुंगी गिंगी चावली वाटतं, लाल मुंगी, तेलकट मुंगी. बाळ लागलं रडायला, ढसा ढसा रडायला लागलं. त्याची आजी आली, चोची आली, हा त्याची आत्या आली. बाळाला काय झालं काय झालं, पण बाळ नाव काही ऐकाना. फायदा सांगतो मी तुम्हाला, त्याच्यातला मुख्य मुद्दा सांगतोय. बाळ काही केलं ऐकाना, पण ही गोष्ट कळली तिच्या आईला. आई पळत धावत धावत आली, उचलून घेतलं. बबड्या 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 काय झालं काय झालं काय झालं काय. नुसतं बबड्या म्हणतात, आईचा स्पर्श होताच गर्भगोळू उद्यमाते कोणीही नेणू, माऊली म्हणताय गर्भगोळू उद्यमाते. बाळाला बरोबर आपली एक कळली, बाळ लगेच शांत. कशासाठी? फायदा, की कोणासमोर रडायचं आणि कोणासमोर नाही रडायचं हे बाळाला कळतं, बरोबर. मग माऊली सुद्धा सांगतात किंबहुना जगद्गुरु तुकोबरा सुद्धा आपल्याला सांगतात की बाबा नामस्मरण करा, नामस्मरण करा आणि ते आपल्याला फायद्याचं आहे. विठ्ठल लोक प्रश्न विचारतात, महाराज याचं प्रयोजन काय, फायदा काय, आणि फायदा असल्याशिवाय कसं काय आपण काही करणार, बरोबर आहे की नाही. काही गोष्टीचा फायदा जर आपल्याला झाला तरच आपण त्या माध्यमातून करणार. जगद्गुरु तुको, आता मला सांगा की लोक जगद्गुरु तुकोबाराला प्रश्न विचार की बाबा तुम्ही नामस्मरण तुम्ही स्वतः करता का नुसतं आम्हाला म्हणता हरी हरी, तुम्ही म्हणारे सगळं म्हणजे कोण, तुम्ही म्हणा आणि आम्ही छे आम्हाला काय करायचे, असं तर नाही ना. हा, दिव्याखाली अंधार तर नाही ना. जगद्गुरु तुकोबारा सांगतात नाही, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार आणि नेनो प्रकार आणि प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. हा, आम्ही नामाचे धारक. जगद्गुरु तुकोबारा सांगतात आम्ही नामाचे धारक आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणता आम्हाला अधिकार दिला का? अहो तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, धाडिले निरोपा, मार्ग तो स्वरूप, मार्ग तो स्वरूप. तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, धाडिले निरोपा, जगद्गुरु तुकोबारा म्हणते मला स्वतः धाडिलेला आहे, मी काही फुकट आलेलो नाहीये आणि मी माझ्या मनाने येतो जातो आम्ही, बरोबर आहे ना. हा, आणि आम्ही येतो बिन जातो बी, तुम्ही आम्हाला काही सांगू नका, फक्त तुमच्या फायद्यात सांगतो. हा, ऐक रे जना तुझ्या द्वैताचा खुना, पंढरीचा राणा मनमधी चलावो, ऐका रे म्हणा तुझ्या
नीट ऐकून घ्या. जगद्गुरु तुकोबारा सांगते, मला म्हणू नका हा किंवा हरी हरी आम्हालाच म्हणत नाही. आणि राहिली गोष्ट तुम्हाला दाखवायचं प्रमाण, राहिली गोष्ट जगद्गुरु तुकोबारा काय म्हणतात, आम्ही नामाचे धारक नवे नवे दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्र न कळे हो अखंड छंद या नामाचा घेतलाच आहे की नाही. छंद या नामाचा घेतलाच आम्ही रात न कळत दिवस न कळत आम्ही नामस्मरण करतो. तुम्ही काय सांगू राहिले आम्हाला, प्रश्न विचारता तुम्हाला, तुम्ही नामस्मरण अरे आम्ही रात्रंदिवस करतो. तुम्ही नका रात्रंदिवस करू, पण जिथं असताना तिथं तर करा काही. कामामध्ये काम करतो. हा तुम्हाला उदाहरण सर्वांना माहिती आहे, महाभारतामध्ये श्रीकृष्ण अवतारामध्ये अर्जुनाचं आपण उदाहरण बघितलेलं आहे, एक्झाम्पल बघितलेलं आहे, दृष्टांत बघितलेला आहे. अर्जुनाचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. एवढे तर आपण नाहीये, पण निदान तुम्ही जिथं असेल तिथं तर मनाला सुरुवात करा ना. म्हणून सांगितलेलं आहे कामामध्ये काम काही म्हणा राम. हा नाही तुम्हाला रात्रंदिवस करता येईल, कारण तुम्हाला मायाने भेटलेलं आहे. अगोदर प्रतिपाद्याविषयी सांगितलं, ठीक आहे तेही करा, पण जिथं असेल तिथं तर चिंतन करा ना. हा तुमचा फायदा होणार. हो, पण जगद्गुरु तुकोबारा सांगतात, जगद्गुरु तुकोबाराला काही कुठाड्या लोकांनी पुन्हा प्रश्न विचारला, फार आवाज सांभाळायला तुम्ही नामस्मरण करा नामस्मरण करा. बर याचं प्रयोजन तुम्ही सांगितलं, अजून काय त्याच्यामध्ये फायदा आहे. जगद्गुरु तुकोबारा सांगतात की बाबा याच्यामध्ये एक असा फायदा आहे, असा फायदा आहे की तो जगाच्या बाजारामध्ये मिळत नाही. काय मिळत नाही जगाच्या बाजारामध्ये? हा गहू ज्वारी तांदूळ सगळं मिळतं, मसाला खसखस ज्वारी बाजरी सगळं सगळं मिळतं. AC मिळतं, कूलर मिळतं, फ्रीज मिळतं, वॉशिंग मशीन मिळते, सोफा मिळतो, बरोबर एक नाही. काय नाही मिळत? माईक मिळतं, तबला मिळतं, काय मिळत नाही? सगळ्या गोष्टी मिळतात. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, चिंता करू नका, लिस्ट वाढवू नका आणि माझ्यावर दबाव तुम्ही टाकू नका. सरळ सरळ सांगतो, तुमचे उदाहरण गण मला माहित आहे. तुमचे लोक म्हणतात की हे नाही ते नाही, सगळं आहे, सगळा पसार आहे, फापट पसार आहे तो. हा जगद्गुरु तुकोबारा सांगतात, नीट ऐका, अति महत्वाची गोष्ट आहे जिच्यामुळे आपल्या जीवनाला धन्यता पूर्ण होत नाही. जर ती भेटली नाही तर तिचं नाव कोण आहे? तिचं नाव काय आहे? समाधान. काय नाव आहे तिचं? समाधान. हो, तिचं नाव आहे समाधान. याला पुढे पुढे सारखा, सगळ्यांनी पुढे पुढे सारखा, एकदा सारखा पुढे, जागी सारखा, जागी सारखा. विठ्ठल विठ्ठल त्यांनी इकडे सगळी इकडे भरपूर जागा नाही, इथं पण या पुढे. हा असं इकडे साईडला तुम्ही या जर अजून पुढे. हा या माईक जवळ फार उद्यापासून पुढे बसायचं. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं की समाधान समाधान समाधान. समाधान हे मिळतं. तुम्ही म्हणता की महाराज मग आमच्याकडे का समाधान नाही का? आम्ही गाडी घेतली, पहिला 2 व्हीलर होतो, आता 4 व्हीलर आली, समाधान आलं. तर पहिले झोपडीत राहत होतो, नंतर कच्च्या घरामध्ये आलं, नंतर जरा थोडं पक्क बांधलं, नंतर मग जरा लोड बेरिंगचं बांधलं, नंतर तारचं बांधलं, बरोबर आहे.
मग आम्हाला समाधान आहे का? समाधान आहे ना घरामध्ये, आहे की नाही आहे? मग जगद्गुरु तुकोबाराज सांगते ह्या सर्व वस्तू हे साधन आहे. याने लौकिक समाधान आहे, परमनंट म्हणजे कायमस्वरूपी समाधान नाहीये. काय नाहीये? कायमस्वरूपी समाधान नाही. किंवा तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो, म्हणजे माऊलीचं उदाहरण. ओवी ज्ञानेश्वरी म्हणतात जे तुम्हाला कळन की जगद्गुरु तुकोबाराज सांगतात की कोणतं समाधानाविषयी ते सांगतात आणि कोणतं नाही. एकदा भजन करा विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराज सांगतात शास्त्रामध्ये तसे भरपूर प्रकार सांगितलेले समाधानाचे, येत आपण नंतर पाहू. पण आधी काही प्रॅक्टिकल जीवनातले, प्रॅक्टिकल लाईफ मधले तुम्हाला 2-4 उदाहरणं देतो, जेणेकरून तुमच्या ध्यानात येणार. काय ध्यानात येणार? की मला काय म्हणायचं आणि तुम्हाला काय ऐकायचंय, मला काय सांगायचं आणि तुम्हाला काय समजून घ्यायचंय. असं जगद्गुरु तुकोबाराज आपल्याला या माध्यमातून सांगतात. जगद्गुरु तुकोबाराज सांगतात की बाबा ठीक आहे, तुम्ही म्हणताना समाधान आहे, ह्या गोष्टी समाधान आहे, इंजिनियर झालं समाधान, डॉक्टर झालं समाधान आहे, वकील झालं समाधान आहे, मोठा जॉब लागला समाधान आहे, समाधान आहे, लग्न झालं समाधान आहे, मुलंबाळ झालं समाधान आहे, घर बांधलं समाधान आहे, गाडी घोडी माडी, आता पुढची जास्त मी लिस्ट सांगित नाही, कारण त्याच्यामधले आपण पूर्णपणे हुरकळून आलेले माणसं आहोत. म्हणजे कडक अनुभव आहे त्यामध्ये आपल्या सर्वांना, त्यातून आपण फोडलेला आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे त्या गोष्टी. मग जगद्गुरु तुकोबाराज सांगतात आपल्याला की बाबांनो ह्या गोष्टीमध्ये समाधान आहे का? नाही. कसं नाही? तुम्ही म्हणतात समाधान आहे, बरं मग समाधान आहे म्हणलं, मग तुमचं काम करणं थांबलं का? तुमचं काम करणं थांबलं का? बरोबर आहे काय? मी निघून जाऊ का? झोप आली का तुम्हाला? काही चहा वगैरे सांगायचे का? म्हणजे सर्व सर्व प्रश्न, फार मी या विचार सागराचा प्रश्न विचार नाही. समाधान आहे का? तुम्ही म्हणता समाधान, तर मला सिद्ध करून दाखवा तुम्ही, नाही तर मी तुम्हाला सांगतो कसं. कारण कसं राहतं माता माऊल्यांनो की तुमचं आमचं कार्य ज्या अर्थी चालू आहे, बरोबर आहे की नाही, हा तोपर्यंत आपलं समाधान नाही. आणि समाधान असतं तर आपण थांबलो असतो का काम करायचं? रात न कळ दिवस, बरोबर आहे की नाही. हा सायाशी करशी प्रपंच दिलेली हरिसेला भरशी काऊ नाही कोणी, आपला फक्त मुद्दा हाच घ्यायचा. सायाशी करशी प्रपंच, रात दिवस आपण काम करतोय. सकाळी उठलं की पळलं तसंच, जेवण केलं का नाही केलं, कधी कधी उभ्याच खातो, कधी कधी तर खातच नाही आपण. हा आलं की तसंच पाळतो, पुढं बुटं काढत ध्यानात नाही, सॉक्स काढत ध्यानात नाही. एवढं काय आपल्या मागे ताण आहे, बरोबर आहे की नाही. हा कोणाला मोकळं बोलू नाही राहिलो आपण, कोणाला सुखदुःखाच्या गोष्टी सांगू नाही राहिलो, किंवा काही चांगल्या गोष्टी आपण बोलू का पाहा. आमच्या पोराला काही पोरगी पाहत आणि पोरीवाला एखादा मुलगा पाहा, हेच चालू आहे सगळीकडं. आता आम्ही पण कीर्तन करतो, आम्हाला पण माध्यमातून नाही, या माध्यमातून बरेच जण सांगतात महाराज तुम्ही बऱ्याच गावामध्ये जात असता. म्हणलं हो, आमच्याकडं मुलगा आहे की बाबा तुम्ही काय करा, एखादी मुलगी असते ते सांगा. मग मला सांगा तुम्ही महाराजांनी पोरी पाहायच्या का कीर्तन करायचं? सरळ प्रश्न आहे बरं का, विचार सागरातला नाहीये, सरळ प्रश्न आहे. महाराजांनी करायचं काय? अशा सांगायचा मुद्दा आहे की संसारिक गोष्टी निघू राहिल्या सगळे, ह्या गोष्टी खऱ्या नाहीये. म्हणून जगद्गुरु तुकोबाराने आपल्याला सांगितलं ह्या ज्या गोष्टी याच्यामध्ये समाधान नाहीये, लौकिक समाधान आहे, परमानंट समाधान नाहीये. त्यामध्ये आता अजून 2-3 उदाहरण याच्यामध्ये दिले की समाधान आहे का? एवढंच कशाला? चलो गोरख मच्छिंदर आया, तुम्ही नवनाथाचं हे उदाहरण ऐकलेलं आहे का? चलो गोरख मच्छिंदर आया, नवनाथाचं उदाहरण आहे. म्हणजे काय झालं होतं की मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना काय केलं आहे? बोध दिला आणि परमार्थामध्ये आणलं. बरोबर आहे, परमार्थामध्ये आणलं, पण ते आधी येत नव्हते. आधी मच्छिंद्रनाथच येत नव्हते. बरं, मच्छिंद्रनाथाला काय झालं? मैनाव्रत नावाच्या नगरामधील एका स्त्रीनं एक प्रवास भाडं म्हणून, त्या टायमाला पैसे चलन वगैरे नव्हतं, एक सोन्याची वीट दिली होती त्यांना, किंवा तुम्हाला जाताना विकून खा, आपलं गुजारा करा. ज्यावेळेस गोरक्षाकडे आले मच्छिंद्रनाथ, त्यावेळी गोष्ट समाधानाचं सांगतो मी तुम्हाला, समाधानाचं मच्छिंद्रनाथाची गोष्ट चालली. आता ही तुमचं आमचं तर त्याच्यामध्ये ग्रहित बी नाही उदाहरण. हा तुम्ही आम्ही म्हणजे ते मांजरीना अर्धवट करून सोडलेले उंदीर जे असतात का, अर्धवट धरला ना, वरून टाकून दिलं, बस झालं, पडलं. तिला माहिती हे आपले फिक्स कस्टमर आहे, ती जे उंदीर इकडून तिकडून टुनूक उड्या मारते का, ती त्याच्या मागं लागत नाही. जे अर्धवट मोडून पडलेले उंदीर आहे का, त्याच्या मागं लागत नाही. तसं मायाने किंवा मायाने जे आपण वेढलेलं आहे त्याच्यातले आपण अर्धवट मरून पडलेले पेशंट आहोत, त्याच्यातले भावरोगातले पेशंट आहोत. त्यामुळे तुमचा आमचा संबंध नाही. मोठं उदाहरण देतो. मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला सांगितलं की चला आपल्याला परमार्थाचं काम करायचं. म्हणजे चलो कोई बात नाही गुरुजी, चलो हिंदी बोलू देते आहे मला, म्हणजे चलो ठीक आहे कोई बात नाही. मग बरेच पुढे गेल्यानंतर मग मच्छिंद्रनाथ म्हणे गोरक्ष यहाँ पे कुछ डर है क्या? गोरक्षनाथ म्हणे की गुरुजी यहाँ पे तो कुछ डर भी नहीं है. अच्छा चलो ठीक है.
पुढे गेल्यानंतर थोडंसं बाथरूमला बसले ते. गोरक्ष या पे कुछ डर है क्या? गोरक्ष मैंने विचारलं की बाबा साधू संत शुद्धी भाव आहे म्हणजे काय? साधूंना कशाची भीती नसती, प्राण्याची, वस्तूची, जागेची किंवा काळाची भीती नसते. आणि मच्छिंद्रनाथ मला खट विचारू राहिले की गोरक्ष यहाँ पे कुछ डर है क्या? कुछ तो भी देखना पडेगा इसमें. तर मग त्यांनी त्यांच्या बगलेतली झोळी आपल्या बगलेमध्ये घेतली. अजून थोडं पुढे गेली. त्यांनी विचारलं गोरक्ष यहाँ पे कुछ डर है क्या? मग ते म्हणे नाही डर कुछ भी नाहीये. मग चलत असताना त्यांनी याच्यामध्ये बघितलं झोळीमध्ये अरे झोळीमध्ये सोन्याची पेटी आहे. हा आपल्या गुरुजीला याची भीती वाटायला लागली सोन्याची, किंवा कोणी चोर तर येणार नाही ना, बरोबर आहे की हा आपल्याला लुटून तर येणार नाही असं. आणि खरी गोष्ट आहे ना, तुमच्या बोटात पिवळं असू द्या, भीती आहे. क्षणिक थोडं सुख देते. भातवाड बुंदीवाड याच्यासाठी ती कामी येते. एक इम्प्रेशन टाकण्यासाठी कामी येते, वजन टाकण्यासाठी कामी येते. पण खरं सांगा चिंता ऐक नाही. हां ही तशीच गोष्ट आहे. भरभरून दागिना असू द्या, चिंता ऐक नाही. बसमध्ये चढताना उतरताना, रेल्वेमध्ये चढताना, पब्लिक प्लेसमध्ये जाताना चिंता आहे का समाधान आहे? ती क्षणिक आहे. हो पण त्याच्यासोबत चिंता लागली असते. चिंता समान करता बिंदू मात्र विशेषतम सजीवम दहती चिंता निर्जीवम दहती ती चिंता. विठ्ठल चिंता आणि चिता हे काय फक्त एका बिंदूचा फरक आहे. टिंब टाकलं चिंता, टिंब काढलं चिता. पण दोन्ही सुद्धा माणसाचा कार्यक्रम लावतात. दोन्ही सुद्धा म्हणजे जे जीवित प्राणी आहे, मुख्य जनावर सुद्धा चिंता राहते किंवा भीती राहते. हा चिंता राहते. चिता आणि चिंता ह्याचा पटकन एक उदाहरण आलं म्हणून पटकन दृष्टांत देऊन समजून सांगू देतो की चिता म्हणजे काय आणि चिंता म्हणजे काय. जी व्यक्ती जिवंत असते, ज्याच्या आतमधला जीवात्मा अजून त्याचं शरीर सोडून गेलेलं नाहीये, त्याला जो प्रकार घडतो तो असतो चिंतेचा. काय करू, कसं होतं, कसं झालं, काय करू, कसं होतं, काय झालं, बरोबर. हा 16-18चा मंत्राच्या म्हातारपणाचा. काय करू, कसं होतं, कसं झालं, 16-18चा. कारण त्यांनी एवढे कुठाने केले असतात, कसं तरी करून मॅनेज करून इथपर्यंत लेवल आले असते. पण दिवसा त्यांच्या डोळ्यात देखत पोरं खपाखप क्वाटरी हाणा लागले. मग मात्र त्यांना चिंता लागली की बाबा हे आता विचित्र होत चालले, मुलांचे भांडणं व्हायला लागले. जावा म्हणजे सुना ज्या आहेत त्या एकमेकीच्या सोबत मॅच होत नाही आहेत, वेगळं निघतात आणि घर वेगळं काढतात. सांगत प्रमाणे सांगते तुम्हा वेगळं निघा सांगते तुम्हा वेगळं निघून संसार बघा. वेगळं निघून संसार बघा. तुम्हा वेगळं निघून संसार बघा. सांगते तुम्हा वेगळं निघून संसार बघा. म्हाताऱ्या माणसाला चिंता लागते की काय करू, कसं करू. हे एवढं जमून आणलं आपण, पाहून गेलं. आणि हे चालूच राहतं, मिळीनं पाहणं हा त्यातला प्रकार आहे. आपल्या वडिलांनी आजोबांनीच केलेलं आहे असं नाही, त्यांच्याही आधी लोकांनी केलं आहे, पण कुठंही समाधान लाभलेलं नाही. खरं सांगा आपल्या आजोबापर्यंत ठीक आहे, पण आपल्या तर बऱ्याच जणांना जाऊ तुम्हाला कसं माझंच नाव सांगतो, माझंच उदाहरण देतो ना, आपल्या पंजोबाचं नाव सुद्धा आपल्याला ध्यानात राहत नाही. ही शोकांतिका आहे. का बरं? त्यांनी आपल्यासाठी काही केलं नसेल का? त्यांनी जर का वावर ऐकून खपाखप नुसतं कार्यक्रम पार्टच केल्या असत्या तर तुम्ही आम्ही आज कुठं राहिलो तो आलू लेलो, प्याज लेलो, आहे की नाही? पण त्यांनी आपल्यासाठी काही करून ठेवलंय ना. हा पण तरी सुद्धा आपल्या ध्यानात राहत नाही. कारण का? कारण त्यांनी जे काम केले ते संसारिक केलेलं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात की बाबांनो तुम्ही काय करा, हे समाधान ज्याच्यात मिळतं ते आहे म्हणजे नामस्मरण आहे. काय आहे? नामस्मरण आहे. आणि ह्या उदाहरणातून आपलं असं समजून येतं की हे जे व्यावहारिक सुख आहे, व्यावहारिक प्रपंच आहे, याच्यामध्ये तात्पुरतं टेम्पररी सुख आहे, परमनंट नाही. मग परमनंट काय आहे? नामस्मरण कर, भगवंताचं आचरण कर. भगवंताचं जे आहे सूत्र आहे, जे भगवंताने आपल्याला जे काय घडी घालून दिले, साधू संतांचे घडी सांगितलेली की आपल्याला पालन करणं हे त्याच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायला तरी काही लोकांनी अजून खोदून प्रश्न विचारला. कारण काही बरेच जण शंका
असतात शंका की बाबा हे झालं ते ठीक आहे बाबा, पण हे जे नामस्मरण केलं, पण हे जे तुम्ही म्हणताय महाराज आम्हाला की हे समाधान जे आहे हे कधी कधी मिळतं का हो? नाही. जगद्गुरु तुकोबारा काय म्हणतात? नाही, ते नाही सदा चित्त समाधान. अभंगाचं पहिलं चरण. सदा नाम घोष करू हरी कथाय. सदा नाम घोष करू हरी कथाय. सदा नाम घोष करू हरी कथाय. सदा नाम घोष करू हरी कथा